हे बघ, आपल्यातला अबोला आपण थोड्या वेळासाठी विसरून जाऊया. मला एवढं सांग, तुझा एवढा राग काय आहे त्यांच्यावर? कारण मी त्यांच्यावर प्रेम करावं ही कधी संधी दिलीच नाहीये त्यांनी मला. मान्य मान्य, आजवर ते चुकले, सपशेल चुकले. पण आज ते स्वतःहून आलेत की नाही आपल्या घरी? आणि आणि ते का आले तिथे हे त्यांना न विचारता तू एवढा राग करतोयस का? तू काय एवढी वकिली करतोयस त्यांची? त्यांच्या कंपनीमध्ये जॉब ऑफर मिळाली का तुला? काय बोलतोयस कैवल्य? आणि आपल्या वडिलांची कोणी असं वागतं का? ते माझ्याशी कसे वागलेत ना इतकी वर्ष, ते माझ्याशी कसे वागलेत ना इतकी वर्ष, ते असं शूट करून ठेवायला हवं होतं. दाखवलं असतं तुम्हाला. मग प्रश्न विचारले असते का असं का वागतोयस वगैरे? हे बघ, ते तसे वागले असतील तेव्हा, पण आता ते तसेच वागणार आहेत हे गृहीत धरणं चुकीचं नाहीये का? आई, तू मला मगाशी म्हणालास पोहे करू नकोस, ते खाणार नाहीत, त्यांना आवडणार नाहीत. त्यांनी स्वतःहून मागून घेतले माझ्याकडून मगाशी. आता हा थोडा बदल नाहीये का? पोहे खाल्ले, बाप रे, एवढे बदललेत नाही का? जे एखाद्या पॉलिटिशियननी इलेक्शनच्या आधी असं गरीब लहान पोराला कडेवर घ्यावं ना, तसा फील आलाय मला आता. मुळात ते हे नाटक का करतायत हेच कळत नाही मला.